आपलं हे टेंभरे गाव आणि टेंभरे गावातील हे भोईर परिवार आणि या भोईर परिवाराच्या आपल्या ताई कैलासवासी वैशाली शांताराम भोईर, ताईला बुधवार दिनांक 5/11/2025 रोजी देवाज्ञा झाली, अर्थात त्यांचं दुःखद निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ज्याप्रमाणे अनेक नद्या सागराला भेटायला जातात आणि सागराला भेटायला जाणाऱ्या नद्यांच्या बरोबर अनेक ओंडके वाहून जात असतात, ते वेगवेगळ्या नद्यांच्या प्रवाहाने वाहत आलेले ओंडके जेव्हा सागरामध्ये एकत्र मिळतात ना, तेव्हा ते मस्त की त्या सागराच्या पाण्याचा, लाटांचा, सागराचा आनंद घेत असतात. एकत्रितरित्या एकत्र असे असतात ते सगळे, आणि एकत्ररित्या ते सगळे अगदी आनंद घेत असतात त्या पाण्याचा, त्या सागराचा. पण त्यांना हे माहिती नाही की एखादी लाट पुन्हा अशी निर्माण होणारे येणार आहे की त्या लाटेमध्ये आपण एकत्र असलेले दुभंगणार आहोत. किती दुभंगणार आहोत? पुन्हा नाही भेट, पुन्हा नाही गाठ. त्या सागरामध्ये एकत्र राहणारे ती ओंडके, एकत्र त्या सागराचा आनंद, त्या पाण्याचा आनंद घेणारे ओंडके, एखादी लाट अशा प्रकारे निर्माण होते किती दुभंगली जातात, किती दुभंगली जातात, पुन्हा नाही गाठ. बरं का? खरं तर आमचा जन्म आणि आमचं आयुष्य कशा प्रकारे याची ओळख करून देत असताना सांगितलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. या ठिकाणी आम्ही आमचे आयुष्य जगत असताना, जीवनाची वाटचाल करत असताना अनेक प्रकारचं दुःख सहन करत असतो, अनेक प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जात असतो. कितीही प्रकारचं दुःख आमच्या आयुष्यामध्ये जरी आलं तरी त्याला आम्ही मागे टाकत असतो, ते विसरण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यातून आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग आम्ही शोधत असतो, कारण कुठेतरी एक धागा सुखाचा जो ठेवलाय ना, त्या सुखाच्या धागेच्या अपेक्षेमध्ये आम्ही जगत असतो, आशेमध्ये आम्ही जगत असतो. खरं तर जन्मच दुःख आहे, जन्म दुःखाचे मूळ आहे. पुढे तर आयुष्यामध्ये दुःख आहेच आहे माणसाच्या, कारण दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. आयुष्यभर दुःखच आहे माणसाच्या. आयुष्यामध्ये पूर्णपणे जर पाहायला गेलं, जन्मापासून शेवटपर्यंत दुःख. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक हे मुख्य 3 ताप सांगितलेले. तापाचे प्रकार अनेक आहेत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवनाचा मार्गक्रमण करत असताना प्राप्त होणारे ताप, निर्माण होणारे ताप, अनेक प्रकारचे ताप आहेत, पण त्याच्यामध्ये मुख्य प्रकार सांगितले 3: आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक. ह्या तापांनी देवादिकांनाही सोडलं नाही, संतांनाही सोडलं नाही, संतांनाही सोडलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण कोण आहोत? आमचा जन्मच अशा प्रकारे झालेला आहे की अनिच्छा म्हणतात. कशासाठी आलेलो आहे, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, काही जाणीव नाही, काही मार्गदर्शन नाही, याचं ज्ञान नाही. मग तर ताप ठेवलेलेच आहेत ना, मग तर दुःख ठेवलेलंच आहे. बरं का? पण कितीही जरी ताप आणि कितीही जरी संकट आमच्या आयुष्यामध्ये आली ना, तर एक स्मरणात ठेवायचंय, प्रत्येक संकटाला पर्याय आहे. प्रत्येक दुःखाला काहीतरी पर्याय आहे ना, काहीतरी इलाज आहे ना, त्याच्यावर काहीतरी उपाय आहे ना. त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी जर आम्ही मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक जर प्रयत्न केले
तर दुःखाचं निवारण झालं जातंय, आम्ही दुःखापासून दूर झालो जातो, बरं का. पण आजची जर परिस्थिती पाहायला गेली माऊली, ज्या ताईच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, अशा अनेक घटना आपल्या समाजामध्ये घडतायत, अनेक घटना घडतायत, एकच नाही. आपली ताई आपल्याला सोडून गेली अतिशय अल्प वयामध्ये, अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी. त्या आई वडिलांनी त्या ताईच्या मंगल कार्याची कल्पना करावी, शुभ कार्याची कल्पना करावी, त्याचं नियोजन करावं. आता माझी मुलगी मोठी झालेली आहे, लग्नाला झालेली आहे, लग्न करायचं आहे, आणि अशा प्रकारे नियोजन केलेलं असताना जर त्या वडिलांना त्या मुलीचं उत्तर कार्य करावं लागत असतील तर याच्यासारखं दुःख दुसरं काय आहे सांगा. अशा प्रकारचं नियोजन केलेलं असताना जर त्या वडिलांना, त्या आईला जर तिच्या दुःखाच्या कार्याचं जर नियोजन करावं लागत असेल तर अजून काय दुःख असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, काय दुःख असेल. बरं, प्रत्येकाच्या आई वडिलांचा जर आपण विचार केला ना तर प्रत्येकाच्या आई वडिलांमध्ये एवढं सामर्थ्य असतंय की त्यांना झालेलं जे दुःख आहे ना ते दुःख सहन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतंय. त्यांच्यावर आलेले जे प्रसंग आहेत ना त्या प्रसंगांना सामोरे जायचं सामर्थ्य त्यांच्याकडे असतंय, प्रत्येकाच्या आई वडिलांकडे. पण ज्या प्रमाणे आज अशा प्रकारे दुःखद घटना घडतायत आणि तरुण तरुण मुलं मुली आम्हाला सोडून जात आहेत ना, त्यावेळेला मात्र मनपूर्वक अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय. हे दुःख कधीही न विसरणार असतंय, कधीही न विसरणार असतंय. आज हा भोईर परिवार जर पाहायला गेला, त्या भोईर परिवाराचे नातेवाईक आप्तेष्ट या ठिकाणी आहेत. भोईर परिवार आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही सगळी मंडळी. आज कार्तिक स्नानानिमित्त काकड आरती सुरू होती, काकडा सुरू होता गावामध्ये, मंदिरामध्ये. नित्य नेमाने त्या ठिकाणी उपस्थित राहणार, हरिपाठ असेल त्या ठिकाणी उपस्थित राहणार, प्रवचन कीर्तन श्रवण करणार. ज्या वेळेला या गावामध्ये हरिनाम सोहळा असेल त्यावेळेला विशेष करून सहकार्य या भोईर परिवाराचं. सगळ्या प्रकारचं सामर्थ्य याच परिवारामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत. सौ बाजूने सर्व संपन्न असताना सुद्धा जर आमची मुलं अशा प्रकारे निर्णय घेत असतील, अशा प्रकारे जर आम्हाला सोडून जात असतील, तर आज परिस्थिती अशी झालेली आहे की मुलांकडं ते दुःख सहन करण्याची क्षमताच राहिलेली नाही. जे आयुष्य भगवंताने आम्हाला दिलंय ना त्या आयुष्याची आम्हाला किंमत कळत नाही. जो नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे ना त्या नरदेहाची किंमत आम्हाला कळत नाही. अरे एक शब्दात जरी काकाला बोलली असती ताई, एक शब्दात जरी वडिलांना बोलली असती, काय दुःख असेल ते, जे काय असेल ते, बहिणीकडे ते दुःख जर मांडलं असतं, आईला जर सांगितलं असतं, आपल्या नातेवाईकांना, मामांना, मावशीला, काकांना जर सांगितलं असतं, तर प्रत्येक दुःखावर पर्याय आहे ना दादा, प्रत्येक दुःखाला उपाय आहे ना, प्रत्येक प्रसंगाला पर्याय आहे ना. पण खंत वाटते, मनपूर्वक अंतःकरणपूर्वक दुःख होते ज्या वेळेला 22 आणि 25 वर्षाची मुलं आम्हाला तारुण्यामध्ये सोडून जात आहेत, तारुण्यामध्ये सोडून जात आहेत. त्या आई वडिलांनी कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता, कुठल्याही प्रकारची मौज मजा न करता, तुमचे आई वडील काय आणि माझे आई वडील काय, स्वतःच्या मौज मजेचा विचार नाही करत ते, आशा अपेक्षेचा विचार नाही करत ते, स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवतायत, अधिक करून मुलांच्या गरजेचा आणि मुलांच्या मौज मजेचा विचार करतायत. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन त्यांनी यांना वाढवलं असेल, घडवलं असेल, मोठं केलं असेल, शिक्षण दिलं असेल. आज उच्च शिक्षित आहे हे परिवार आणि त्या मुली सुद्धा उच्च शिक्षित, अतिशय चांगल्या प्रकारे नर्सिंगचं काम करणारी माझी ताई. एकीकडे कॉलेजही सुरू होतं आणि काय असं मनामध्ये आलं, काय काळ आला आणि काळ तिला घेऊन गेला, बरं का.
कुठेही प्रवचन असलं ना मौली की शेवटची 15 मिनिटं मी मुद्दाम यासाठी घेत असतो. ज्या वेळेला आम्ही एखाद्या आजोबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं प्रवचनाला जातोय किंवा प्रवचन करतोय ना, त्यावेळेला बाबा विशेष काही वाटत नाही, काही वाटत नाही. विशेष म्हणजे एक देव कार्य करायला मिळते, सेवा करायला मिळते, देवाचं नामचिंतन घडावं, अगदी देवाचं स्मरण करावं आणि बसावं, काही वाटत नाही. आणि त्यात जो मनुष्य गेलेला आहे त्याने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करून जर तो गेला असेल ना, मग तर मुळीच काही वाटत नाही, बरं का. मग आपलं जे देवाचं नामचिंतन आहे, जे देवाचं स्तवन आहे, जो अध्यात्म परमार्थ, त्याच पद्धतीने अगदी तिथे सगळं काही चालू असतंय. पण आज आमच्या समाजातली 25, 30 वर्षाची पोरं, तरुण मुलं ज्या वेळेला, मुली ज्या वेळेला आम्हाला सोडून जात आहेत ना, त्यावेळेला तो कार्यक्रम आल्यानंतर पहिलं अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय. एक मनामध्ये विचार येत असतो की हे आमच्याच समाजामध्ये का घडतंय. आणि तुम्ही सर्वे करा ना, तुम्ही तपासा आजूबाजूला ज्या घटना घडतायत ना, बरं का. सहनशीलता कमी राहिलेली आहे, सहन करण्याची कॅपॅसिटी कमी झालेली आहे. त्यात विशेष म्हणजे काय माहितीये का, की ज्या वेळेला एखाद्या माणसाकडे, एखाद्या मुलीकडे किंवा मुलाकडे हा विचार येतोय ना, त्यावेळेला चारही बाजूने बद्ध अवस्था झालेली असते. जरा जरी बहिणींची आठवण आली असती ना, जरा जरी आपल्या भावाची आठवण आली असती ना, आपल्या आई वडिलांची आठवण आली असती ना, जरा जरी त्यांचा विचार मनामध्ये, अंतःकरणामध्ये घेतला असताना, तरी आलेला विचार बाजूला सारला असता, घेतलेला निर्णय बाजूला सारला असता. पण आम्ही संकुचित वृत्तीने तेवढ्याच पुरतं पाहतोय ना, म्हणून मग असा नको तो निर्णय आम्ही घेऊन बसतोय, नको तो निर्णय घेऊन बसतोय. जे काही दुःख असेल ते, जे काही प्रसंग असेल तो, जे काही तिच्या आयुष्यामध्ये घडलं असेल ते क्षणामध्ये तिने सगळं संपवलं, क्षणामध्ये संपवलं बाबा. कसलाही विचार न करता माझ्या ताईने ते दुःख आणि तिचं जीवन क्षणामध्ये संपवून टाकलं. पण त्या आई वडिलांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत दुःखामध्ये ठेवलं ना. ताई मरून गेली, पण आई वडील मात्र तिच्या आठवणीमध्ये आता क्षण मरणार आहेत. क्षणा ती आठवण त्यांना सतवणार आहे. 3 बहिणींपैकी जर एक बहीण निघून जाते, गुण्या गोविंदाने आनंदाने राहणाऱ्या बहिणी, बरं का. मग दीपाली ताई असेल, शुभांगी असेल, आणि तिच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, वैशाली असेल, 4 भावंडही अर्थात शुभमला असेल. ताई एक क्षणाचा विचार न करता निघून गेली, पण त्या बहिणींना मात्र शेवटपर्यंत ती आठवण, ते दुःख सतवत राहील. शेवटपर्यंत त्या भावाला ती आठवण येत राहील, त्या आई वडिलांना, त्या काकांना, त्या परिवाराला, मामाला, मावशीला, काकांना, सगळ्यांना ती आठवण येत राहील, सगळ्यांना आठवण येत राहील. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशी काही वेळ येते ना, जेव्हा जेव्हा असा काही प्रसंग येतो ना, तेव्हा तेव्हा निवांत बसावं, आपलं जीवन आठवावं, आपलं आयुष्य आठवावं, देवाचं नामचिंतन करावं, देवाचं नामस्मरण करावं. कारण आमचं आयुष्य मर्यादित नाही ना, आम्ही मर्यादित आहोत, आपण सगळे मर्यादित आहोत. जन्म झालेला आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. कधी कोणत्या वेळेला कशा प्रकारे जावं लागेल ते सांगू शकत नाही. जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, बरं का. मृत्यू हा प्रत्येकाला आहे, पण तो अशा प्रकारे नको. परिवाराला दुःख देऊन, परिवाराला दुःखामध्ये टाकून अशा प्रकारे नको. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जे आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे ना, हे किती किमती आहे.
कशा प्रकारे भगवंताने दिलेला आहे, जो नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे, या नरदेहाचा विचार आम्ही केला पाहिजे. हा नरदेह आम्हाला भगवंताने कशा प्रकारे दिलेला आहे याचा विचार केला पाहिजे. आणि अंतःकरणपूर्वक जर त्याचा विचार आम्ही केला ना, तर किती मोठा प्रसंग येऊ द्या, किती मोठं दुःख येऊ द्या, जीवनामध्ये जगण्याचा मार्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जगण्याचा मार्ग त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज जर पाहायला गेलं तर हे वृद्ध माणसं जी आपल्या अवतीभोवती असतात ना, त्यांच्याकडे बघितलं तर आपण काय हालापेष्टा सहन करतोय, काय प्रसंग आहेत, आपल्याला काय दुःख आहे. कधीतरी त्यांच्या जवळ बसा आणि त्यांचं जीवन चरित्र जे आहे ना ते ऐका. त्यांनी किती संघर्ष केलेला आहे, कुठल्या कुठल्या संकटाला सामोरे गेलेले आहेत, कशा कशा प्रकारे दिवस काढलेत त्यांनी, कशा कशा प्रकारे जगलेत, कशा कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या जीवनाचा मार्गक्रमण केला ना, हे ऐका, परत परत ऐका, म्हणजे आपल्याला कळेल आज आम्हाला किती सुखीचे दिवस आहेत, किती सुखाचे दिवस आहेत. आणि तरी क्षणाचा विचार न करता आम्ही हा निर्णय घेतोय, तरी क्षणाचा विचार न करता आम्ही अशा प्रकारे जग सोडून जातोय. आणि म्हणून आई वडील कुठेही कमी पडत नाहीत. मुलांना घडवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, शिकवण्यामध्ये कधीही कमी पडत नाहीत. मार्गदर्शन करण्यामध्ये आई वडील कधीही कमी पडत नाहीत. कोणाचेच आई वडील कमी पडत नाहीत मार्गदर्शन करण्यामध्ये. मुलांना जे पाहिजे, ज्या वेळेला पाहिजे ना, त्या वेळेला ते उपलब्ध, ते त्यांना प्राप्त करून देत असतात आई वडील. भले हाडाची काढ करतील, रक्ताचं पाणी करतील, घाम गाळतील, मेहनत करतील, अजून नसेल त्यांची कॅपॅसिटी कर्ज काढतील, पण मुलांची आशा अपेक्षा इच्छा पूर्ण करत असतात. कशातच कमी पडत नाहीत आई वडील. फक्त आम्ही काय होतंय माहितीये का, ज्या वेळेला कुठल्या तरी विचाराचा स्पर्श आम्हाला होतोय ना, ज्या वेळेला कुठल्या तरी प्रकारच्या दुःखाचा स्पर्श आम्हाला होतोय ना, त्यावेळेला मग मात्र अशा प्रकारच्या घटना घडत असतात, दुःखदायक घटना घडत असतात. आणि हे दुःख, आता काही मंडळी आमच्यासारखे जास्ती किंवा श्रद्धांजलीवर बोलणारे जे असतात ते आम्ही सहज बोलून जातो. ते दुःख सहन करण्यासाठी भगवंत आपल्याला सामर्थ्य देऊ. बोलायला काही वाटत नाही, पण ज्याचा मुलगा किंवा मुलगी जाते ना, त्या आई वडिलांना काय दुःख होत असेल ते अवर्णनीय आहे. ते वर्णनही करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही, आपण कल्पनाही करू शकत नाही. त्या बहिणींना काय दुःख होत असेल, त्या भावाला काय दुःख होत असेल, त्या परिवाराला काय दुःख होत असेल ना, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आणि म्हणून नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे, आम्हाला सहज मिळालेला नाही. पाप पुण्य समकृत मग नरी अनुष्य आहेत. 83,99,999 योनी फिरता 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 कुठेतरी चांगली कर्म आमच्याकडून घडली, कुठेतरी पुण्य कर्म आमच्याकडून घडली, काहीतरी पुण्य घडलं. आणि मग ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान झालं ना, त्यावेळेला आम्हाला भगवंताच्या कृपेने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. हा सहज मिळालेला नाही, पुन्हा मिळेलच याची गॅरंटी नाही, पुन्हा मिळेलच याची गॅरंटी नाही. बरं का, जे आयुष्य भगवंताने तुम्हाला दिलंय ना दादा, हे आयुष्य कुठेही विकत मिळत नाही. किती राजा असू द्या, किती पैसावाळा असू द्या, किती कोणी असू द्या, देवाकडे ज्यांनी अमरपद मागून घेतलं ना, त्यांना सुद्धा जावं लागलेलं आहे. स्वतःचा मृत्यू कसा असावा हे ज्याने कडी कपाटीने देवाकडे ज्यांनी मागून घेतलं ना, त्यांना सुद्धा जावं लागलेलं आहे, त्यांना सुद्धा जावं लागलेलं आहे. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडेना त्याला मृत्यू काही. बरं का, आपण अनेक पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये कथा वाचतो, असे काही असतात की त्या भगवंताला, महादेवांना प्रसन्न करून घेतात, देवाला प्रसन्न करून घेतात. आणि एकदा देवाची कृपा झाली की मग असे वर मागतात की जेणेकरून आम्ही मरणारच नाही, मृत्यू नाही येणार आम्हाला. पण त्यांचा एक काटा देवाने बरोबर त्यांच्या पद्धतीनेच काढला. अनेक असे आहेत. राहणार कोणीच नाहीये, प्रत्येकाला जावंच लागणार आहे, कारण सृष्टीचा नियम आहे, हे दष्टम तद नष्टम. तो नियम मोडून कसं चालेल? जे दिसतंय ते नसतंय.
निर्माण जेवढं झालंय तेवढं जाणार आहे, निर्मात्याला नाश नाही. जेवढं निर्माण झालंय तेवढं जाणार आहे. फक्त जाण्याच्या आधी आम्हाला काही कार्य करायचं आहे. ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे. कशा पद्धतीने राहावं, कशा पद्धतीने जगावं हे आम्हाला कळलं पाहिजे. बरं का? चांगले विचार जे आहेत ना ते माणसाला द्यावे लागतात. चांगलं बीज पेरावं लागतंय, नाही का बाबा? चांगलं बीज जे आहे ते पेरावं लागते. नुसतं पेरून चालत नाही, त्याची निगाही घ्यावी लागते, त्याचं संगोपन ही करावं लागतंय. वाईट सहज निघतंय, सहज निघतंय. बेंडीच्या वेळेला एक काडी सुद्धा वेगळी ठेवली नव्हती शेतामध्ये, लावलेलं सोडून. कापणीच्या वेळेला माहिती झालं पुन्हा किती उगवलं. कापणीच्या वेळेला कापताना तो माणूस, ती शेतकरी तो हैराण झालेला आणि उलट बोलतो, पण अरे बेंडीच्या वेळेला जे लावलंय त्याच्या व्यतिरिक्त काहीच ठेवलं नव्हतं, काहीच नव्हतं, एक असा काडी पण नव्हती ठेवली. पुन्हा किती फोपावलं ते. त्यांची मुलं जरी राहिली ना तरी ती जीव घेतात. वाईट जे आहे ना ते सहज स्पर्श करते माणसाला, माणसाकडे सहज येते. चांगलं शिकवावं लागतंय, बरं का? चांगलं शिकवावं लागतंय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बरं का? आम्हाला जर चांगलं वागायचंय, जगायचंय, चांगल्या प्रकारे जर कार्य करायचं आहे तर अगदी सोपं सांगितलंय भगवंताने, संतांनी, माऊलीने सोपं सांगितलंय अगदी. तुमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करा, याला धर्म म्हणतात. देखील अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. मी स्वतःला शोधणं हा माझा धर्म आहे, बरं का? मला मोकळं व्हायचंय, मला मुक्त व्हायचंय, पण मोकळं होण्याच्या आधी, मुक्त होण्याच्या आधी पहिले बांधलोय कशाने ते तर माहिती झालं पाहिजे ना. त्याची तर ओळख घेतली पाहिजे ना, कशाने बांधलोय. अज्ञानाने बांधलोय, अंधश्रद्धेने बांधलोय, देहबुद्धीने बांधलोय, मायेने बांधलोय, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांनी, विकारांनी, वासनेने आम्ही बांधलेलो आहोत, बरं का? आम्हाला बांधणारे एकच नाहीत ना, गुण वेगवेगळे आहेत. त्याची विभागणी 3 गुणांमध्ये केलेली आहे: रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. कशाने बांधून घ्यायचंय आमच्यावर आहे. रजगुणाने बांधून घ्यायचंय, तमगुणाने बांधून घ्यायचंय का सत्वगुणाने बांधून घ्यायचंय, बरं का? संसारामध्ये गुंतलेला पण वेडा असतो. ज्याला संसार प्रपंच काही कळत नाही ना, जो स्वय अगदी असं इकडे तिकडे जो वावरतोय ना, फिरतोय ना, ज्याच्या म्हणजे त्याच्या हिंडण्याला फिरण्याला काही महत्व नाही, त्यालाही आपण काय म्हणतो? वेडाच म्हणतो. आणि अतिपरमार्थ करतोय, समजतंय ना? जगद्गुरु तुकोबांना सुद्धा लोक काय म्हणाले? पण ह्या वेडेपणामध्ये फरक आहे ना, वेडेपणामध्ये फरक आहे ना. जो पक्का संसारी आहे ना, तो रस्त्यात नुसता चालला असेल ना, त्याला एखादी पडलेली सुतल जरी दिसली तरी झटकून झटकून घेऊन खिशात ठेवतो, कुठेतरी कामा येईल. कशात माकले ती पाहत नाही तो. समजतंय ना? हे साधं उदाहरण आहे. वेडा आहे तो, संसारामध्ये वेडा आहे, त्याला दुसरं काही दिसत नाही. तो प्रवचनाला आला तरी त्याचाच विचार करतो, कीर्तनाला गेला तरी त्याचाच विचार करतो, कुठेही जरी असला ना तो नाईलाजाने बसलेला असतो, पण तो विचार त्याचाच करत असतो, संसाराचाच विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू असतो, बरं का? आणि ज्याला संसार प्रपंच, परमार्थ, अध्यात्म, भक्ती काहीच नाहीये, ज्याच्या जगण्याला काही अर्थच नाही, फक्त सूर्य उजेडाची वाट पाहतो, उगवायची वाट पाहतो. सूर्य उगवला ना की तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. मग इकडे त्या पाड्यात जाईल, ह्या पाड्यात जाईल, तिकडे मासोन्याला जाईल, नाही का? असं. मग तिकडे गेल्यानंतर ते गावातली पण, त्या गावातली लोक म्हणतात हा माणूस रोज फिरताना दिसतोय इकडे आपल्याकडे. मग तेवढ्यात दुसरा कोणतरी बोलतो हा वेडा आहे, तो वेडा आहे, तो असाच फिरत असतो, कारण सकाळी तो त्या पाड्यात होता.
त्याच्या जगण्याला अर्थ नाही, त्याच्या वागण्याला अर्थ नाही, त्याच्या प्रवासाला अर्थ नाही, साध्य काय करायचंय ते माहिती नाही, त्याचा प्रवास कशासाठी सुरू आहे ते माहिती नाही. बरं का, तुकोबांना जे वेळ लागलं होतं ते वेळ वेगळ्या प्रकारचं होतं आणि ते वेळ आम्हाला लागावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. हे समजतंय का? जे वेळ तुकोबांना लागलं होतं ना ते वेळ आम्हाला लागावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. ज्या दिवशी खाता बसता उठता चालता बोलता